नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आषाढ महिना चालू आहे, त्यामुळे आषाढ स्पेशल काहीतरी बनवलं पाहिजे की नाही। तर आमच्या गावाकडे ना आषाढ महिन्यात बनवला जाणारा हा पदार्थ म्हणजे एकदा तरी बनवला जातोच, तर ते म्हणजे कोथिंबीरीच्या भाकरी। तिखट भाकरी म्हणतात याला गावाकडं, आणि याला इकडं धपाटे पण म्हणतात शहरामध्ये, पण आमच्या गावाकडे याला तिखट भाकरी म्हणतात। आणि त्याच तिखट भाकरी मी बनवलेल्या होत्या, ज्या मला खूप आवडतात। मी नेहमी बनवत असते, पण आषाढ महिना आला की जास्त आठवण होते या भाकरींची, कारण गावाकडं ना आषाढ महिन्यात ह्या भाकरी ना बनवल्या जातात। तसेच तिखट कापण्या असतात, गोड कापण्या, तिखट कापण्या, त्यानंतर भोपळ्याच्या गोड घाऱ्या त्या पण बनवल्या जातात। आता गोड घाऱ्या खायची तर खूप इच्छा आहे, ती गावाला गेल्यावरती पूर्ण करेल, कारण ना गावाला भोपळा वगैरे मिळतो, इथं पण मिळतो भोपळा, पण मार्केटमध्ये जाऊन आणावं लागेल। पण आज माझ्याकडे कोथिंबीर होती, म्हणून म्हटलं चला कोथिंबीरीच्या भाकरीच करूया। तर कोथिंबीरीच्या भाकरी करणं खरंच खूप सोपं आहे, म्हणजे कुणालाही सहज जमेल असं। आणि ज्यांना जमत नसेल ना, त्यांनी डायरेक्ट यूट्यूबवरती जायचं आणि व्हिडिओ पाहायचा आणि बनवून खायच्या भाकरी। तर मी ना कोथिंबीर बारीक चिरून घेतली, धुवून स्वच्छ, त्यामध्ये ना कांदा पण टाकला, आणि त्यामध्ये ना मग माझ्याकडे जेवढी काही पिठं होती ना तेवढी सगळी टाकली। त्यामध्ये बाजरी, ज्वारी, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, सगळी पिठं टाकायची थोडी थोडीशी। आणि त्यामध्ये ना मग लाल तिखट, हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर सारा ओवा टाकायचा। ते छान असं पीठ मळून घ्यायचं, एकदम पातळ पण नाही मळायचं आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं, आपल्याला त्याची भाकर थापता आली पाहिजे। आणि ही भाकर ना बोटांनी थापली जाते। तर ना मी एक छोटासा रुमाल घेतलाय, आणि मी हा रुमाल भाकरीसाठीच केलाय। डीमार्टमध्ये ना ह्या रुमालाचं पॅकेट मिळतं, त्यामुळे एक पॅकेट आणून ठेवायचं, आणि त्यातलं 1-2 रुमाल हे भाकरी बनवण्यासाठी करायचे। छोटे असतात ना, त्यामुळे तव्यावरती छान भाकर टाकता येते। तर मी इथं भाकर बनवायला घेतलेली आहे। तर ना रुमालाला आधी पाण्यात भिजवून घ्यायचं, त्यानंतर मग एक गोळा घ्यायचा छोटासा, आणि तो रुमालावरती असा बोटाच्या साहाय्याने ना थापायचा, आणि बोटांनीच ही भाकरी बनवायची। ती आपोआप मोठी होते, आणि जास्त मोठी पण नाही करायची, आणि छोटीशीच तयार करायची। त्यामध्ये ना असे होल करायचे, जेणेकरून ना ती छान अशी भाजली जाते, आणि त्या होलांमधून ना वाफ निघते, त्यामुळे ती भाकर चांगली भाजते। तर ना ही टाकायला पण खूप सोपी आहे तव्यावरती। तर तव्याला मी तेल लावून घेतलं, तेल लावून घेतल्याच्या नंतर मग ना तसाच रुमाल उचलला आणि वरती टाकला। तर सुरुवातीला मलाही जमत नव्हतं, पण नंतर हळूहळू प्रॅक्टिसने जमायला लागलं। तर छान अशी भाकरी ना तव्यावरती टाकल्याच्या नंतर ना त्याच्या होल जे आहेत ना त्यामध्ये तेल सोडायचं, आणि तुम्ही याला ना झाकून पण ठेवू शकता, आणि झाकली नाही तरी ही भाकर ही दोन्ही बाजूने छान भाजते। तर ही भाकर मला खूप म्हणजे खूप जास्त आवडते, म्हणून म्हटलं चला आषाढ स्पेशल ह्या भाकरीच तयार करूयात। आणि मस्त अशी इथं ना गरम गरम भाकर दह्यासोबत खायला खूप भारी लागते। आणि ह्या भाकरी थंड झाल्या ना तर परत गरम करून खायच्या, पण ह्या भाकरी ना गरम गरमच चांगल्या लागतात खायला। तर माझ्याकडे आज दही पण होतं, मग म्हटलं चला आज दहीसोबत ना मस्त तिखट भाकरीच खाऊयात। तर मी इथं दोन्ही बाजूने ना मस्त अशी भाजून घेतली, आणि एक भाकरीला मी ताट ठेवून पण दाखवते हे करून। तर इथं ताट पण ठेवू शकतो आपण वरती वाफेने, त्यातला कांदा वगैरे शिजण्यासाठी। आणि दोन्ही बाजूने ना एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची, खूप छान लागते। तर माझ्या सगळ्या भाकरी तयार झालेल्या आहेत, 5-6 भाकरी मी इथं तयार केल्या खाण्यासाठी, आणि खूप सुंदर दिसत होत्या, पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं। तर तुम्हाला पण ही भाकरी आवडते का, आणि तुमच्याकडं पण हे आषाढ महिन्यात बनवतात का ते कमेंट करा, आणि तुम्ही ह्या भाकरीला तुमच्या इकडं काय म्हणतात ते पण कमेंट करा। खूप छान भाकरी झालेल्या आहेत, आता मस्त ह्या भाकरीना दह्यासोबत खायच्यात। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि तुम्हा सगळ्यांना आषाढ महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा।